हाय नमस्कार, मी सोनाली फॅशन डिझायनर। मी आज फॉल बसवीत आहे 3 साड्यांना। ब्लाऊज पण शिवायच्यात। मी एकच ब्लाऊज शिवलंय। पहिलं फॉल बसवून घेते। धुवून सुकवून इस्त्री करून घ्यायच्यात। फॉलला धुवून टाकले होते मी। कॉटनचे असल्यामुळे इस्त्री करावं लागते त्याला। चांगले फिनिशिंग मध्ये बसतात मग फॉल साडीला। कॉटनचे फॉल आहेत, त्यामुळे पाण्यामध्ये धुवून काढून सुकवून इस्त्री करून घेते। आज ब्लाऊज शिवायचं तर मी फॉलच बसवलंय। ब्लाऊज पण शिवणार आहे फॉल बसवून झाल्यावर। एक ब्लाऊज कटिंग करणार आहे मी प्रिन्सेस कटचा। 38 साइज चेस्ट। बिडिंगचे मशीन घेऊन आली मी आता। बिडिंग करून घेतली आणि खालच्या साईडून मशीनच मारून घेतलं मी फॉलला आणि वरच्या साईडनं हाताने लावून घेते। पैठणी साडी आहे ही, त्याच्यामुळं डिझाईनमुळं सुई लवकर बसत नाही। मी खालीच ठेवून फॉल बसवते। तुम्ही कमेंट करून सांगा कसं बसवतात, पाटावर बसवतात का खाली बसवतात। मला असंच बसवायला येतं, सुनट पडत नाहीत। पैठणी साडी आहे। टाइम लागतो फॉल बसवायला, पण फॉल बिडिंग करायला 1 घंटा लागतोच। संध्याकाळी सुईमध्ये धागा टाकायला दिसत नाही म्हणून मी दुपारीच फॉल बसवून घेतलं। मी कलरचाच धागा लावते प्रत्येक साडीला। तुम्ही धागा लावतात का तंगूस लावता मला बी कमेंट करून सांगा। अशी बारीक बिडिंग करायची, बारीक मोठी पण होती बघा। अशी बारीक बिडिंग केली आणि हाताने फॉल लावून घेते मी आता। सुई पण बारीकच घ्यावं लागते, पटपट निघते। नाहीतर मग जाडे असले की मग छोटा टाका घ्यायला येत नाही खालच्या साईडून। ब्लाऊज पण शिवायचा आहे मला। एक ब्लाऊज कटिंग करून शिवायचा आहे मला प्रिन्सेस कट। ह्या साडीमधला एक झाला या साडीचा, अजून 2 साडीमधले शिवायचे। बघा असा बसलाय फिनिशिंग मध्ये फॉल। घडी करते मी आणि ठेवून देते। आता आपण ब्लाऊजची कटिंग बघणार आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहे मी। पहिलं घडी मारून साडी ठेवून देते।
2-3 ब्लाऊज राहिलेत शिवायचे. 2 साडीतले आणि एक वेलवेटचा ब्लाऊज आहे. असे मिळून 4 आहेत कस्टमरचे ब्लाऊज. अस्तरचेच आहेत 4 पण. मी थैलीमध्ये ठेवून देते आता. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून सांगा. बाय.